आई होणं ही किती सुखावह कल्पना आहे ना, ते आता कळतंय मला. तो एका चहाच्या टपरीवर थांबलाय, तिथेच त्याचा गेम करतो. रमावतीहून घरी येताना दादावर कोणीतरी गोळ्या झाडल्या. अरे देवा! पण हा हल्ला कोणी केला असेल? बाबा, काहीही झालेलं नाहीये मला बाळा. बहुधा त्या हल्लेखोरांची गोळी माझ्या छातीला घाबरून पळून गेली. बाबा, मी जरा स्पष्टच बोलते. तुम्हाला असं तर नाही ना वाटत आहे की या हल्ल्यामागे मम्मांचा हात आहे? अच्छा, म्हणजे ही भीती होती म्हणून तू विचार करतेस होय? नाही, युगंधरा असं कधीच करणार नाही. ती माझी शत्रू आहे हे जरी का अगदी खरं असलं तरी ती इतक्या खालच्या पातळीवर उतरणार नाही. माझीही खात्री आहे. पण मला त्रास देण्याची एकही संधी ती सोडणार नाही, हेही तितकंच खरं आहे. ते मला नाही माहित. तुला अजून काहीच माहित नाही बाळा. आज ना उद्या ती माझा वचपा काढणारच, आणि मारायचंच झालं तरी ती इतक्या सहजासहजी नाही मारणार मला. बाबा, त्या खरंच खूप चांगल्या आहेत. हो, नक्कीच, पण तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. म्हणजे आमच्या दोघांमध्ये कंपॅरिझन झालं तर तिच्यापेक्षा मीच जास्त वाईट असेल. म्हणजे काय नाही. काय ग, तू का अशी रडतेस आता? आज जे काही झालं ते माझ्यामुळे. मी तुम्हाला चहा पिण्यासाठी थांबवलं नसतं तर हे सगळं झालं. अगं वेडे, उलट तुझ्यामुळेच मी वाचलो. कारण आपण चहा प्यायला थांबलो आणि नंतर ते हल्लेखोर आले असं झालं नाही, तर ते आधीच दबा धरून बसले होते आणि आपण थांबल्यामुळे उलट ते गडबडले. काही झालं तरी अडचण वाढली ती माझ्यामुळेच ना. बाई, उलट तुझा धक्का लागला आणि चहा अंगावर सांडेल या भीतीने मी मागे झालो म्हणूनच वाचलो. तुम्ही वाचलाय ते नवसाईच्या कृपेमुळे. ती आपल्या पाठीशी आहे म्हणून. मला एवढंच माहिती आहे की माझ्या मागे तुझ्या कुंकवाची ताकद आहे. तुझं कुंकू हे माझं कवच आहे. भवानी आई म्हणालीच होती की जोपर्यंत काय म्हणाली होती भवानी माई? काही नाही, पण जोपर्यंत तू माझ्या पाठीशी आहेस तोपर्यंत असे हजारो हल्लेखोर आले तरी मला काहीही होणार नाही. ज्या नवसाईच्या कृपेने तुम्ही वाचलाय ना, तिच्या दर्शनाला मी पुन्हा जाणार आहे. अगं माझी नवसाई, आधी तू शांत हो, नाहीतर त्या हल्लेखोरांपासून वाचेन पण तुझ्या अतिप्रेमामुळे मरायचो. असं बोलू
अगं बाई झोपली वाटते ही. सुगंधा तू जानकीला स्वयंपाकघरात मदत कर. जा. पण आत्याबाई ती उठली तर रडायला लागल ना, माझ्याशिवाय राहत नाही ती. तिची आई इथे असताना रडेल ती. आत्ता जानकीला स्वयंपाकघरात तुझी जास्त गरज आहे. एकटी आहे ती तिथे. जा. तुला एकदा सांगून कळत नाही. जीवला खरंच लळा लागलाय तिचा. माहितीये ग मला, पण तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून सांगितलं तिला जायला. काय झालं आत्याबाई? काही काम आहे का? काय नाही ग, अशीच गप्पा मारायला आले तुझ्याशी. सगळं ठीक चाललंय ना? हळूहळू येत आहे सगळं पूर्वपदावर. चला बरं झालं. परशू बोलतो ना तुझ्याशी. खरं म्हणजे हा प्रश्न मी विचारणं बरोबर नाही आहे, पण आत्याबाई ह्या घरात मी तुम्हा सगळ्यांसाठी आणि माझ्या चिवसाठी आली आहे. बाकी या घरात कोण राहतं मला काही माहिती नाही. म्हणजे सगळं ठीक नाही आहे. कधी होतं आत्याबाई? आता ना मला बाकी कोणत्याही गोष्टीवरती विचार नाही करायचा. फक्त मी आणि माझी मुलगी. हवे तर तुला बाप नाही असं सांगून वाढवेन मी तिला. पुन्हा बोलला का तुला काही तो? ते काय बोलतायत हे ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. आणि जर कधी जवळ येऊन बोललेच तर आता मला काही ऐकू येत नाही. हवे तेवढ्या गोष्टीच ऐकू येतात. बाकी मी ठार बहिरी आहे. सुमित्रा, हा निर्णय तुझा तू घेतला असेल तर त्याच्या आड मी कधीही येणार नाही. आत्याबाई मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मला त्या माणसाचं तोंडही बघायचं नाही. सरकारच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय. नरसिंह किल्लेदारांवर झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोर अजूनही फरार आहे. त्यांना लवकरात लवकर अटक करून या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी नरसिंह किल्लेदारांकडून दबाव वाढत आहे. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने लवकरात लवकर पावले उचलावीत. अरे आता राहू दे ना थोडा वेळ. मजा येते बघायला हे सगळं. इतके दिवस या सगळ्यांनी तुला धारेवर धरलं होतं, आज तुझ्या बाजूनी बोलतायत. हीच तर गंमत आहे ना वामन मीडियाची. मीडिया म्हणजे दुधारी शस्त्र आहे. वापरता आलं तर शत्रूचा नायनाट, नाहीतर आपलंच नुकसान. होय साहेब, पण हे शस्त्र आपण वापरतच नाहीये, उलट शस्त्र आपल्यासाठी काम करत आहे. बघा ना, प्रिंट मीडियाने तर आपल्या नावाची तळी उचलली आहे. जिकडे तिकडे साहेब तुमच्या कामाचा उदो उदो चाललाय. वाकणीच एका अर्थाने हा हल्ला आपल्या पथ्यावरच पडला म्हणायचा. आता ही वेळ वाया घालवता कामा नये. प्रत्येक गोष्ट आपल्याला आता आपल्या बाजूनी वळवता आली पाहिजे. आपल्या गावातल्या कार्यकर्त्यापासून मुंबईच्या रस्त्यावर आपली बॅनर्स पोस्टर्स लावणारा प्रत्येक छोट्यातला छोटा कार्यकर्ता त्याचा ऊर अभिमानाने फुलून आला पाहिजे. दादा बरोबर बोलतोस वामन. जर हे खरे कार्यकर्ते आनंदात राहिले ना तरच पक्ष वाढायला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. बाकी सतत तयारीला लागा. हां, आपल्या जवळचे ओळखीचे आपल्या विश्वासातले सगळे पत्रकार एकत्र करा. त्यांना म्हणा आता वेळ आली आहे. काहीही झालं तरी आता ह्या तापलेल्या दुधावर साय येता कामा नये.
प्रकरण असंच धगधगतं राहिलं पाहिजे. होय बाबांसाहेब, तसंच होईल. दादा, तुझ्या या पुढच्या नियोजित दौऱ्याचं काय आहे? दौरा ठरल्याप्रमाणेच होणार. आजपासूनच मी सभेला सुरुवात करतोय आणि माझी खात्री आहे रमावतीपेक्षा जास्त गर्दी होणार इथे. सगळं ठीक आहे, पण ह्या वेळेला आपण जास्त काळजी घेतली पाहिजे. शत्रूला अपयश आलंय, त्यामुळे पुढचा प्रयत्न ते जास्त तयारीनिशी करणार. हो वामन, याचा अंदाज आहे मला, पण दौरा ठरल्याप्रमाणेच होणार. प्रत्येक वेळेला मांजरासारखं आडवं आलंच पाहिजे. मांजरच ती आडवी येणारच आणि धन्याच्या पायात लुडबुड करणारच. धन्यावर जीव असतोय ना व तिचा. कसला डोंबलाचा जीव. 10 घरी जात असते ती, एका घराशी प्रामाणिक राहत नाही कधी. तिथं माझ्या स्वतःच्या बायकोला जवळ नाही केली, तुला करणार होय? तुम्ही जवळ नाही केली का तिने जवळ येऊ दिलं नाही? म्हणजे नाही, मी माझ्या कानाने ऐकलं म्हणून विचारलं. काय ऐकलं कानाने तुझ्या? सांगत होती आत्याबाईंना की तुम्ही तिच्यासाठी मेला. असं बोलली ती येडी? एवढी हिंमत तिची? मग काय तर. तुम्हाला कळत नाही व्हय? तिला राहायचं नाही तुमच्या बरोबर तर देऊन टाका ना काडी मोड. ही आयडिया बेस्ट आहे. म्हणजे आता मी काडी मोड मागितली तर ते दिल ना? मग दिल नाही तर काय? आणि तुम्ही कसल्या मुहूर्ताची वाट बघताय अजून? लग्न तरी केलं होतं का मुहूर्त बघून? तुला काय एवढी घाई झाली आहे? मी काडी मोड देईन नाही तर नाही देणार. तुला काय पडली त्याची एवढी? अहो धनी, ती गेल्यानंतर तिच्या जागी मलाच अर्ज भरायचा आहे ना, म्हणून. अगं माझी राणी, तुझ्यासारख्या 100 पोरी अर्ज घेऊन लाईनीत उभे आहेत. चालली मोठी लगीन करायला. बाबा, तुम्ही पुन्हा दौऱ्याला चाललात? तुला म्हणजे? आजपासून तर सुरुवात होणार आहे दौऱ्याला. ज्या 10 आमदारांनी माझ्यासोबत राजीनामे दिले त्या प्रत्येकाच्या मतदारसंघात एक सभा आहे आणि सुरुवात अहमदनगरपासून होणार आहे. अहो पण काल जीव घेणा हल्ला झालाय तुमच्यावर. मग झाला, होऊन गेला. अमृता, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, लाइटनिंग नेव्हर स्ट्राइक्स ट्वाइस. म्हणजे ज्या ठिकाणी एकदा वीज पडून गेली असते तिथेच पुन्हा पडत नाही. त्यामुळे काही काळजी करू नकोस, मला काही होत नाही. बाबा, दौरा थोडा पोस्टपोन केला तर नाही का चालणार? किती दिवस? 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना? हे बघ बाळा, ज्यांना मला मारायचं असेल ना ते मला तेव्हा मारतील. तसं नाही हो, पण बस इथे. हे बघ बाळा, हे बघ, जंगलात सिंह असतोच, हो की नाही? पण म्हणून हरणं त्यांचे रोजचे व्यवहार करायला घाबरतात का? इथे तर तुझा बाबाच सिंह आहे. त्यामुळे कोणाच्याही बापामध्ये हिंमत नाही. तुझ्या बापाच्या केसालाही धक्का लावायचे. पण काळजी वाटते हो. खरं तर मी अशी भित्री नाहीये, तुम्हालाही ते माहिती आहे. पण हल्ली खूप काळजी वाटते हो. कारण मोठी झालीस तू आता. एका बाळाला जन्म देण्या इतपत, काळजी करण्या इतपत मोठी झालीस. नको माझी काळजी करूस. बाय द वे, मी डॉक्टर सानेंशी बोललोय. आज उद्या त्यांच्याकडे जाऊन ये. ते तुला पुढचं तुझं अख्खं शेड्यूल आखून देतील. त्याप्रमाणे सगळ्या टेस्ट्स कर आणि
तुझ्या बापाची काळजी करणं सोडून दे. आता तू फक्त येणाऱ्याची काळजी कर. मग हां, भाऊजींची पुढची लाईन ऑफ ऍक्शन काय ठरली? काही नाही. कार्यक्रम सगळा ठरला आहे, त्याप्रमाणेच पार पडणार. एखाद दुसऱ्या सभेला मी पण जॉईन होणार आहे त्याला. तुम्ही का? आयुष्यात दुसरा काही कामधंदा नाहीये का? अरे माईक समोर घसात आणून भाऊजींचं पोट भरणार आहे. तुमचं काय? काय बरं चाललंय की आपलं. काय वाईट चाललंय ग? उगाच काळजी करू नकोस. नाही, मला स्वतःचीच काळजी आहे ना, म्हणूनच म्हणते मी हे सगळं. सभेला जाण्याआधी 10 वेळा विचार करा. मागच्या वेळी लवकर निघालात म्हणून वाचलात, नाहीतर हुकलेली गोळी तुम्हालाच बसली असती. अहिल्या, ती हुकलेली गोळी जर मला लागली असती आणि दादा वाचला असता ना, तर आनंदच झाला असता मला. हे सगळं बोलायला ठीक आहे, पण उद्या तिथे गोळीबार होऊन पळापळ झाली ना, तर हे एवढं पोट घेऊन पळणं शक्य आहे का तुम्हाला? हेही बरोबर आहे, पण मी म्हणतो पळायचं कशाला? तिथेच थांबीन ना मी. फक्त त्यांना मारेकऱ्यांना सांगीन मी अहिल्याचा नवरा. लगेच सोडून देतील मला. तर त्यांच्याही मनात येणारच ना, मेलेल्याला अजून काय मारायचं. प्रत्येक गोष्ट हसण्यावर नेऊ नका. सध्या परिस्थिती काय आहे ना ते बघा. मित्रांपेक्षा शत्रूच जास्त आहेत भाऊजींचे. म्हणूनच मी दादा बरोबर थांबणार आहे. त्याच्या सभांना जाणार आहे. शक्य असेल तर एखाद दुसऱ्या सभेला तूही चल अहिल्या. नाही, मला या असल्या सभेचं कौतुक नाही. माझ्या वडिलांच्या मोठ्या मोठ्या सभा पाहिल्या आहेत मी, आणि तेव्हा भाऊजी बाबांच्या बाजूला उभे असायचे. बरोबर. तेव्हा दादा तुझ्या बाबांच्या बाजूला उभा असायचा. आज तो त्यांचा राजकीय वारसदार आहे. आपलं काय? माझा विचार सोडा, स्वतःचा विचार करा. आज दौऱ्यावर निघायचंय परत. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही दौऱ्यावर जाणार आहात? जानकी, दौऱ्यावर नाही गेलो तर माझ्यावर हल्ला करणाऱ्यांचा तो विजय असेल. तुमच्या जीवापेक्षा तो दौरा महत्वाचा आहे का? सध्या तरी हो. हा जर का दौरा यशस्वी झाला तर गेल्या काही दिवसात ज्या माझ्या चुका झाल्या आहेत ते भरून निघतील. पण मला अजूनही भीती वाटते की पुन्हा जर... हे बघ जानकी, निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. त्याच्या आत मला हा नियोजित दौरा संपवलाच पाहिजे. कारण लोक सध्या सहानुभूती देण्याच्या मनस्थितीत आहेत. त्याचा फायदा घेतलाच पाहिजे मी. पण या सगळ्यापेक्षा तुमचा जीव जास्त महत्वाचा आहे. पण माझा जीव तर तुझ्यात आहे ना. मग तू इथे सुरक्षित असताना मी कुठेही गेलो तरी सुरक्षितच. तुम्हाला बोलण्यात कोणी नाही हरवू शकत. आणि तुला काळजी करण्यात. तुम्ही माझ्या जागी येऊन बघा, मग तुम्हाला कळेल की मी काळजी का करते ते. खरंच तसं जर का करता आलं ना तर मला हेही कळेल की एवढ्या लोकांवरती इतकं प्रेम कसं करू शकतेस तू. मग मला पण तुमच्या बरोबर घेऊन चला. मग तुम्हाला जर काही होणार असेल तर पहिल्यांदा मला होऊ द्या. पुन्हा असं काही बोललीस तर याद राख. कारण मी आता जे काही करतोय जानकी ते फक्त तुझ्या आधारावर. खूप दिवस तुझ्याशिवाय राहिलो, आता नाही.
शब्द त्याचे गवृताचे, स्पर्श त्याचे चांदण्याचे, त्याच्या श्वासाचे, त्याच्या डोळ्यांचे गुज सांगते. माझं कुंकू